हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वाधिक चर्चा करिश्मा हगवणे म्हणजे वैष्णवी हगवणे हिच्या नणंदेची होत आहे. ही करिश्मा हगवणे नेमकी कोण आहे आणि तिचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. बावधन पोलिसांनी कारवाई करत वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना स्वारगेट परिसरातून अटक केली आहे. याआधी सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली होती. यामध्ये वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणे हिनेच केल्याची माहिती समोर येत आहे. केवळ वैष्णवीच नाही तर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जी सुशीलची पत्नी होती, तिचाही अशाच प्रकारे मारहाण करून छळ करण्यात आला. मयुरीच्या म्हणण्यानुसार करिश्माने तिला सर्वाधिक त्रास दिला तर सासू सासरेही छळ करत होते. त्यामुळे करिश्मा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोण आहे करिश्मा हगवणे? राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचे पहिले अपत्य म्हणजे करिश्मा. ती 34 वर्षाची असून अजूनही अविवाहित आहे. तिची पिंकीताई म्हणून ओळख आहे. ती एक फॅशन डिझायनर असून लक्ष्मीतारा या नावाने तिचे एक कंपनी सुरू केली आहे. तिचे अनेक राजकीय नेत्याशी संबंध असल्याचे दिसून येते. ती आपल्या आईवडिलांसोबत मुळशीत राहते. सुरुवातीला ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना करिश्मा बऱ्याच आंदोलनामध्ये दिसली होती. शरद पवार, सुप्रिया सुळे अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत तिचे फोटोही आहेत. लक्ष्मीतारा या तिच्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सुनेत्रा पवारांना बोलावले होते. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. सुप्रिया सुळे यांनाही आमंत्रण होते, परंतु त्या काही कारणास्तव आल्या नाहीत. तिचा मित्रपरिवारही चांगला मोठा आहे. तिच्या काही निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार ती अत्यंत मनमिळाऊ आणि शांत होती. चारचौघात हसून खेळून राहणाऱ्या करिश्माचे घरात असे भलतेच रूप असेल असे कोणाला वाटणारही नाही. करिश्माचा कुटुंबावर होता पूर्ण ताबा. करिश्माचा आपल्या आईवडिलांवर पूर्ण ताबा होता. घरातली मोठी असल्याने ती लाडाची होती. तिचा हाच ताबा तिच्या भावांवरही होता आणि त्यामुळे दोन्ही बहिणींवर ती हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीच्या म्हणण्यानुसार तिचे सासू आणि सासरे करिश्माच्या सांगण्यानुसार वागत असत. संपूर्ण हगवणे कुटुंबावर तिची सत्ता होती. त्यामुळे साहजिकच घरातील सर्व निर्णय तिच्या हाती होते. घरात कुणी कुणाशी कसे वागायचे हे तीच ठरवत होती. धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवी आणि मोठी सून मयुरी या एकाच छताखाली राहत असतानाही करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलू दिले नाही आणि भेटण्यासही मनाई केली होती. मयुरीलाही करिश्माने घाणेरड्या शिव्या देत मारहाण केली होती. वैष्णवीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि हगवणे कुटुंबाला सोडून माहेरी गेली. मयुरी या जाचातून निसटली, पण करिश्माने हेच वैष्णवीसोबत केले. वैष्णवीला घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे, आईसोबत मिळून मारहाण करणे हा सरळ प्रकार एक मुलगी असतानाही ती करत होती. समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले, गरोदर असताना उन्हात उभे केले, तिला त्रास दिला असा आरोप आहे. तिच्या अंगावर थुंकत तिला मारहाण केली. नंतर माहेरी मारत आणून सोडले. माहेरी आणतानाही वाडीत वैष्णवीला मारहाण केली. वैष्णवीच्या आत्महत्येवेळी तिचे शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळेनिळे पडले होते. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे 10 महिन्यांचे बाळ ज्या निलेश चव्हाणकडे ठेवले होते, तो निलेशही या करिश्माचाच मित्र आहे.
सुरुवातीला तो शशांकचा मित्र असल्याचे बोलले जात होते, पण मयुरीच्या म्हणण्यानुसार तो करिश्माचा मित्र आहे. त्याचेही अनेक कारनामे समोर आले आहेत. करिश्माने स्वतः लग्न केले नाही, पण दोन्ही भावांचीही संसार तिने होऊ दिला नाही आणि याचमुळे मयुरी घर सोडून गेली, तर वैष्णवीने जग सोडले. त्यामुळे या करिश्माला कलियुगातील शूर्पणखा म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना काय शिक्षा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.